ಅಮನ್ ನಗರ ಹಾಗೂ ಗಾಂಧಿನಗರದ ಜನರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಂಡರ್ ಗ್ರೌಂಡ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಾಗುವುದು, ಮೇಲ್ಸೇತುವೆಯನ್ನ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಶಾಸಕ ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಹೇಳಿದ್ರು. ಸೋಮವಾರ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಮೇಲ್ಸೇತುವೆ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಗಾಂಧಿನಗರದವರು ಮೇಲ್ಸೇತುವೆಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಬದಲಾಗಿ ಅಂಡರ್ ಪಾಸ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. और कोई किसी लोगों को ना तो अमन नगर के लोगों को ना तो न्यू गांधीनगर के लोगों को कोई परेशानी नहीं होगी। तो यह रास्ता मैंने ढूंढा है और प्रपोजल भी डीसी साहब को दिया है इसके बारे में, और ये प्रपोजल डीसी साहब रेलवे मिनिस्ट्री को भेजेंगे, रेलवे को भेजेंगे और इंशाल्लाह यहाँ पे अंडर ब्रिज होगा। ये जो हमारी यही कोशिश रहेगी, क्योंकि कनेक्टिविटी भी रहना और कोई तरह की परेशानी भी नहीं होना, यही हमारा मेन मकसद है और इंशाल्लाह ये ज़रूर होगा। और अगर हम देखेंगे तो न्यू गांधीनगर और अमन नगर के बीच कोई हेवी व्हीकल्स पास नहीं होते हैं, सिर्फ टू व्हीलर्स या पैदल लोग जाते हैं या तो बहुत कम कार्स जाते हैं। तो हमने एक ऐसा प्रपोजल दिया है कि एक 20 फुट का चौड़ाई का अंडर ब्रिज हो कि 2 कार आराम से पास हो सके, बीच में एक डिवाइडर भी हो और ये कम फासले का रहेगा, तो ज़्यादा लोगों को दोनों साइड में ना तो दुकानों को या तो कोई ताजिर कर रहे हैं, जो बिजनेस कर रहे हैं उनको परेशानी होगी, ना तो घर के आने जाने वालों को परेशानी होगी, दोनों साइड में। यही हमने प्रपोज किया है। ಈ ಕುರಿತು ಈಗಾಗಲೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಗಮನಕ್ಕೂ ತರಲಾಗಿದ್ದು, ಅವರು ಒಪ್ಪಿಗೆ ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.